तर जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आता आपण बघत असाल की 20 तारखेला होणारा गरजवंत मराठ्यांचा लढा हा अंतिम टप्प्यात येऊन ठेपला दिसतोय आणि 20 तारखेला ही सभा आता निघलेली आहे मुंबईकडे रवाना होताना. दुसऱ्या साईडला म्हणजेच भारतातील आणि जगातील सुद्धा सगळ्यात महाराष्ट्रातील आनंदाचा दिवस म्हणजेच 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर असे हे दोन उत्सव आपल्याला आता बघायला मिळत आहेत. तर साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे 20 तारखेला या निघालेल्या मराठा रॅलीचं आणि दुसरं म्हणजे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचं. तर नेमकं ह्या दोन्हीचा मेळ कसा आलाय आणि दोन्हीचं एकत्रीकरण कसं झालंय ते आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत आणि त्याच्याचमुळं ही श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा ही चालू झालेली आहे. आणि प्राणप्रतिष्ठेचा वेग आपण मागच्या काही दिवसात बघितला असेल की मंदिराचं काम काहीच झालेलं नव्हतं, अचानकच इतका कसा वेग वाढला. तर याच्या पाठीमागं तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच काहीतरी याच्या पाठीमागं आपल्याला चुकीचं वाटतंय का? कारण की इतक्या दिवसात इतकं फास्ट काम होणं शक्यच नाही. मग हे कसं झालं काय? तर 20 तारखेला होणारी ही रॅली आणि 22 तारखेचा हा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, तर हा एकाच वेळेस कसा येऊ शकतो? तर ही आहे मोदीचं डोकं सगळं. तर एकीकडं मराठ्यांचा ही रॅली निघलेली आहे, त्यांना म्हणजे एकीकडं गुंतवून ठेवायचं आणि इकडं हा कार्यक्रम करायचा असं नियोजन नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचं असं आहे. कारण की मराठा समाजाला जरा इकडं हिंदू समाजात श्रीराम असल्यामुळं त्यांना खुश करायचं काम आणि एकीकडं आरक्षण पण द्यायचं नाही असं म्हणजे त्यांच्या डोक्यात ही चालू आहे असं. पण मनोज जरांगे पाटलांची मागणी तुम्ही बघितली असेल की श्रीरामांना केली त्यांनी की जे भाजपचं सरकार आहे किंवा कुठल्याही सत्तेचं जे सरकार आहे त्या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना असेल, पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असेल, यांना श्रीरामांच्या चरणी एकच प्रार्थना केली की सगळ्यांना सद्बुद्धी द्या आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळू द्या. तर हे असं मराठ्यांविरुद्ध प्रभू श्रीरामाचं मंदिर असं आपल्याला बघायला मिळतंय आता. असं ही वर्सेस पार्टी अशी झाल्यासारखा हा आहे विषय. तर हा विषय काय नेहमीच खोल असतो राजकारणातील, बोलल तेवढं कमीच आहे. पण आता ओढ लागली ती म्हणजे मराठा आरक्षणाची. अंतरवाली सराटीतून हा मोर्चा आपल्याला कोटींच्या संख्येने निघलेला बघायला मिळतोय. तर 100% मनोज जरांगे पाटलाच्या कार्यालयाला सलाम. आणि ते 100% आरक्षण घेतल्याशिवाय राहणारच नाहीत, कारण की त्यांचं काम हे तितकंच भारी आहे. आपण बघितलं असेल मागच्या काही दिवसांपासून त्यांचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा कसा आणि काय चालू आहे ते. आणि एकीकडं असणारा 22 तारखेला म्हणजेच उद्याचा हा आनंदमयी सोहळा ती पण तितकाच महत्त्वाचा आहे, त्यालाही काही नाकारून चालणार आहे. तर हे असं दोन्हीचं विषय आहे. पण बघूया आता काय होतं आहे आणि काय. तर हा सोहळा तर उद्या पार पडेल, त्याच्याविषयी मनोज जरांगे पाटलांचं काय असं विरुद्ध मत नाही, पण सरकारनंच असं गेम केलेले आहे आपल्या